नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. ऑर्थोबायोलॉजिक्स, सांधेदुखीवर आधुनिक उपचार याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत अंधेरी पूर्वच्या नेक्सस डे सर्जरी सेंटरचे क्लिनिकल हेड आणि ऑर्थोपेडिक सर्जन तसंच ऑर्थोबायोलॉजिक्स एक्सपर्ट आणि पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट डॉक्टर पृथ्वीराज देशमुख. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर पृथ्वीराज, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. थँक्यू. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर पृथ्वीराज यांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस बँगलोरमधून ऑर्थोपेडिक्समध्ये MS केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंटमध्ये आपलं सबस्पेशलायझेशन पूर्ण केलं आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख हे स्वतः सर्जन आहेत, परंतु त्यांचा ठाम विश्वास आहे की शस्त्रक्रिया किंवा सर्जरी हे रुग्णांसाठी नेहमी पहिला नाही तर शेवटचा पर्याय असावा आणि त्यांच्या पूर्ण वैद्यकीय सेवेमध्ये, त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये ते त्यांच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया विरहित उपचारांसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. या प्रयत्नांमध्ये ऑर्थोबायोलॉजिक्सचा नवीन उपचार पद्धतीचा समावेश आता करण्यात आलेला आहे. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख हे जिथं कार्यरत आहेत ते नेक्सस डे सर्जरी सेंटर, जे मुंबईत अंधेरी पूर्व इथे आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजदीक असलेलं हे अत्याधुनिक आरोग्य केंद्र आहे आणि कुठल्याही प्रकारची स्पोर्ट्स इंजुरी किंवा आपण क्रीडा दुखापत ज्याला म्हणतो किंवा वेदना व्यवस्थापन, पेन मॅनेजमेंट किंवा मिनिमल ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांसाठी हे केंद्र जे आहे ते विशेष प्रसिद्ध आहे, विशेष आरोग्य केंद्र आहे. चला तर मग आता सुरुवात करूया चर्चेला आणि डॉक्टर पृथ्वीराज यांच्याकडनं जाणून घेऊयात की सांधेदुखीसाठी विना शस्त्रक्रिया अशी ही ऑर्थोबायोलॉजिक्स जी उपचार पद्धती आहे ती नेमकी काय आहे? डॉक्टर, ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणजे काय? तर मॅम, ऑर्थोबायोलॉजिक्स नेमकं म्हणजे दोन शब्दांचा समावेश आहे, एक तर ऑर्थोपेडिक्स अँड बायोलॉजिक्स. तर आपण ह्याच्यात काय करतो, जे आपल्या रक्तात ऑलरेडी जे तत्व असतात जे बॉडीचे हिलिंग प्रोसेसला इनिशिएट करतात, तर आपण त्यांचं कृत्रिम पद्धतीने सेग्रिगेशन करतो आणि जिथे आपल्या बॉडीमध्ये इंजुरी झालेली आहे, जस्ट उदाहरणार्थ आपल्या कुठल्या गुडघेदुखीचा त्रास आहे आणि तिकडे खूप जास्त झीज झालेली आहे, जिकडे रक्तप्रवाह नसेल तर तिकडे आपण जे प्लाझ्मा सेल्स जे आपण सेपरेट आउट केलेले आहेत ते आपण तिकडे टाकून त्याचं हिलिंग करतो. तर ह्या पद्धतीने आपण पेशंटचा नॉन सर्जिकली म्हणजे शस्त्रक्रिया विरहित उपचार करतो. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की रुग्ण सांधेदुखी कडे लक्ष देत नाही, ते दुखणं टाळतो किंवा दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. पण मग एखाद्या वेळेस अशी स्थितीसुद्धा येते की हे दुखणं आणखी वाढत जातं आणि परिणामी त्याचा परिणाम हाडांवर सुद्धा होतो. तर अशा रुग्णांच्या बाबतीत आपण अशा केसेसमध्ये आपण हाडांची शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीने टाळू शकतो का? बिलकुल मॅम, नक्कीच आपण ही शस्त्रक्रिया टाळू शकतो. झीज हाडांपर्यंत पोचायच्या आधीच आपण जर का ह्याचा ट्रीटमेंटचा उपयोग घेतला तर 100% आपण टाळू शकतो. प्लाझ्मा सेल्स जिकडे जिकडे हिलिंग होत नाही तिकडे आपण बरोबर एक्झॅक्ट स्पॉटवरती जाऊन आपण हिलिंग प्रोसेसला चालू करू शकतो. त्यामुळे येस, जर का पेशंट्स लवकरात लवकर आले तर आपण नक्कीच टाळू शकतो. अच्छा, या उपचार पद्धतीमध्ये तुम्ही आता खरं तर तुमच्या उत्तरात प्लाझ्मा सेल्सचा उल्लेख केला डॉक्टर. तर प्लाझ्मा सेल्स काढले कसे जातात यात? तर मॅडम, ह्याचे बरेचसे वेज आहेत. एक आहे सगळ्यात जो सिंपल, ज्याला आपण डे केअर बेसिस म्हणतो, की आपण सगळ्यांनी कधी ना कधी रक्त तर ब्लड टेस्टसाठी किंवा ब्लड डोनेशनसाठी दिलेलंच असावं. तर युजली आपण काय करतो, आपल्या बॉडीमधनं 15 ml आपण एक डबल सिरिंज सिस्टम यूज करतो. ते सिरिंजने आपण 15 ml ब्लड काढतो. ती सिरिंजचं वैशिष्ट्य असं आहे की ती तशीची तशी सिरिंज आपण सेंट्रिफ्यूज मशीन, जी म्हणजे ब्लड सेल्सचे रेड ब्लड सेल्स आहे त्यांना सेपरेट करते आणि प्लाझ्मा सेल्सना सेपरेट करते, ती पूर्ण सिरिंज त्या मशीनमध्ये जाते आणि सेंट्रिफ्यूज होऊन त्याच सिरिंजमधून ऑटोमॅटिकली आतमधल्या छोट्या सिरिंजमध्ये आपल्याला प्लाझ्मा मिळतं. तर ही एक खूप चांगली टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होत नाही. तर अशा पद्धतीने सगळ्यात सिंपल वेनी आपण प्लाझ्मा काढू शकतो. अजून बरेच आहेत. त्याच्यात आपलं बोन मॅरो म्हणजे आपल्या हाडांच्या मधून जे रक्त येतं ते सगळ्यात जास्त पॉवरफुल असतं.
त्यांनी पण आपण ह्याचं हार्वेस्टिंग करू शकतो. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे जर का मला पाहिजे असेल पेशंटची खूप जास्त झीज झाली असेल, त्यांना जास्त प्लाझ्मा सेल्सची गरज असेल, तर आपण इव्हन प्लाझ्मा सेलचं कॉन्सन्ट्रेशन वर खाली करू शकतो. अच्छा. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की प्लाझ्मा सेल्सचा वापर या उपचार पद्धतींमध्ये होतो, पण मला सगळ्यात महत्त्वाचं हे विचारायचं आहे की प्लाझ्मा सेल्सचा वापर आपण शरीरात त्याचा शिरकाव करण्यासाठी खरं तर कशा त्या इन्सर्ट केल्या जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टेक्नॉलॉजी नक्की कशी आहे आणि कधीपासून साधारणतः, आता आपण म्हणतो की अत्यंत ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स किंवा आधुनिक उपचार पद्धती म्हणतात सांधेदुखीवर, त्याच्यावर ही उपचार पद्धती उपयोगी आहे, पण ही कधीपासून प्रचलित आहे साधारण? तर ॲक्च्युली आपण बघितलं तर मागच्या 15 ते 20 वर्षापासून या उपचार पद्धतीवरती युरोपियन कंट्रीजमध्ये रिसर्च चालू होता, आणि मागच्या 4-5 वर्षात हे क्लिनिकली प्रूव्ह झालेलं आहे की ही उपचार पद्धती खूप जास्त ॲडव्हान्टेजियस आहे आपल्या पेशंटसाठी. तर इंडियात ह्याचा हल्लीच 2-3 वर्षाआधीपासून उपयोग सुरू झालेला आहे. आणि ह्याच्यात आपण काय करतो, मी स्पेसिफिकली आय एम अ अल्ट्रासाउंड लाईक इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट. तर रादर दॅन फक्त डोळ्यांनी बघून कुठेतरी इंजेक्ट करायच्या ऐवजी मी काय करतो, मी खूप जास्त शुअर होतो. आधी मी MRI काढतो पेशंटचा, मी माहिती करतो कुठे इंजुरी झालेली आहे. मग अल्ट्रासाउंडच्या पद्धतीने जर का गुडघा असेल किंवा मग आपलं अँकल झालं, गोटा झाला, तिकडे बरोबर मी अल्ट्रासाउंडनी ती झीज माहिती करतो आणि बरोबर ते बघता बघता इंजेक्ट करतो. त्याच्यामुळे कसं आहे, आय एम व्हेरी मच शुअर की बरोबर ठिकाणी प्लाझ्मा पोहोचलेला आहे आणि पेशंटला ह्याचा चांगलाच फायदा होईल. अच्छा. आणखी एक असं की तुमचं मगाशी तुमची ओळख करून देताना पण मी म्हटलं की जरी तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन असलात तरी तुमचा हा फोकस असतो, तुमचा हा कल असतो की शस्त्रक्रिया हा नेहमी शेवटचा पर्याय आहे रुग्णासाठी सांधेदुखीवर. तर मग याबद्दल काय सांगाल? हल्लीच अशी पेशंटची धारणा झालेली आहे की तुम्ही डॉक्टरकडे गेलेत की तुम्हाला फक्त सर्जरीज करावी लागते आणि विनाकारण सर्जरी करायचे सल्ले डॉक्टर देतात. पण ॲक्च्युली असं नाही आहे. ही टेक्नॉलॉजी त्यावेळेस उपलब्ध नव्हती आणि खरंच म्हटलं तर जर का पेशंटला फुल प्रूफ म्हणजे एक फायनल ट्रीटमेंट जर का द्यायची असेल तर सर्जरी वॉज द लास्ट ऑप्शन. बट आता जेव्हा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ह्याच्यात स्पेशलायझेशन पण बरंच आता होत आहे आणि मी पण स्वतः केलेलं आहे, तर मला तरी वाटतं की एक एथिकल ट्रीटमेंट म्हणून म्हटलं तर पेशंटला आपण नेहमी प्रॉपर गायडन्स दिला पाहिजे. आणि सर्जरी येस, जर का खूप जास्त लेट झालं तर ऑफकोर्स इट इज अ ट्रीटमेंट, बट सर्जरी जर का टाळू शकतो तर त्याचा 100% आपण पूर्णतः चान्सेस घेतले पाहिजे सर्जरी टाळायचे. अच्छा. रुग्णाला सर्जरीची गरज आहे हे कशा प्रकारे ठरवलं जातं? म्हणजे थोडक्यात तुम्ही आधी काही टेस्ट करत असाल जेव्हा रुग्ण येतात, तर मग कशा प्रकारे ठरवलं जातं की नाही आता ह्याला सर्जरी अटळ आहे, सर्जरी करायलाच हवी? तर उदाहरणार्थ आता सगळ्यात एक कॉमन केस आपण घेतली तर आपल्या गुडघ्यामध्ये एक ACL म्हणून एक लिगामेंट असतो जे आपल्या गुडघ्याला टाईट पकडून ठेवतो. स्पोर्ट्स पर्सन जे फुटबॉल झाले, क्रिकेटर्स झाले कुठले, त्यांच्यात ह्या लिगामेंटची इंजुरी होणं खूप जास्त कॉमन आहे. आणि हा वाटलंच तर खूप छोटा लिगामेंट आहे, पण जर का ह्याला इंजुरी झाली ना तर स्पोर्ट्स पर्सनचं ऑलमोस्ट अख्खं करिअर पण संपू शकतं. आणि सर्जरी म्हटली तर सगळ्या स्पोर्ट्स पर्सनना एक असं असतं की सर्जरी झाली तर 6 महिने 7-8 महिने तर कुठेच नाही गेले. तर स्पोर्ट्स पर्सन कधीतरी अनफॉर्च्युनेटली दे डिसाईड की आपल्याला एक तर करिअर स्विच करा की काहीतरी करा. तर ह्याच्यात काय असतं, जर का पार्शियल टेअर झाला असेल ACLचा, पूर्णतः टेअर नसेल झाला आणि सिम्पटम्स खूप जास्त वाढलेले नसतील, म्हणजे सहसा पेशंट वॉक करू शकेल किंवा पायऱ्यांवरती चढू शकेल, जर का आम्हाला दिसतंय की जो मॉडरेट टू रेग्युलर ॲक्टिव्हिटीज करू शकतो, तर तेव्हा आपण प्लाझ्मा थेरपी करू चा आपण समावेश करू शकतो. बट जर का पेशंटला खूपच जास्त सिव्हिअर सिम्पटम झाले, म्हणजे त्याला अगदी चालणंही शक्य नसेल, घरच्या घरी चालणंही शक्य नसेल, एक पायरीसुद्धा वर खाली करता येत नसेल, तर मला वाटतं ती वेळ आली आहे जेव्हा आपण सर्जरीचा विचार केला पाहिजे. अच्छा. डॉक्टर, असा एक प्रश्न आहे की जेव्हा रुग्णाला हे उपचार दिले जातात तर मग हे उपचार दिल्यानंतर साधारण त्याला बऱ्याचदा रुग्णांचा हा समज असतो की आता ही कुठली तरी नवीन उपचार पद्धती आहे तर मला नक्कीच याचा त्रास होईल, पण याचा कितपत त्रास होऊ शकतो? रुग्णाला मुळात याचा त्रास होतो का?
तर ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. म्हणजे ह्याच्यात आपण कुठेही पेशंटला कट करत नाही किंवा कुठे टाके देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा स्पायनल किंवा बेशुद्धी करायचा ॲनेस्थेशिया देत नाही. तर मी फक्त लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे जिकडे इंजेक्ट करतो आहे तिकडे फक्त सुन्न करतो आणि त्याच्यानंतर हे जे प्लाझ्मा सेल्स आहे ते मी इंजेक्ट करतो. तर सहसा इतका काही त्रास होत नाही. पेन इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह थिंग. कोणाला खूप जास्त दुखतं, कोणाला कमी दुखतं. बट सर्जरीमध्ये जितका त्रास होतो तितका तर अजिबात ह्याचा त्रास होत नाही. इतका म्हणजे पेशंट चालत चालत परत घरी जाऊ शकतो. अच्छा, आणखी एक मला विचारायचं आहे की म्हणजे ह्या त्रासाचा जो प्रश्न मी विचारला की याचाच पुढचा एक पोट प्रश्न मला एक असा विचारायचा आहे की रुग्णाला या उपचार पद्धतीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, दुष्परिणाम आहेत का? बिलकुल. तर मॅडम आपण काय करतो की पेशंटच्या स्वतःच्या रक्तामधनं प्लाझ्मा सेल्स काढतो. तर पेशंटचंच रक्त आणि पेशंटचंच प्लाझ्मा, तर ह्याच्यात दुष्परिणाम व्हायचे काहीही चान्सेस नाही आहे, कारण की आपण बाहेरून कुठलं ड्रग किंवा कुठलं औषध टाकत नाही आहे. तर हा एक खूप जास्त चांगला ट्रीटमेंट ऑप्शन आहे, ज्याच्यात जास्त वेदनाही होत नाही, जास्त काही चिरा किंवा आपल्याला काही टाकेही द्यायची गरज नाही आहे आणि ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. कारण आपलं रिकव्हरी इज व्हेरी फास्ट बेसिकली. यानंतर आपण आणखी या उपचार पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत, जी सांधेदुखीवर अत्यंत प्रभावी आहे आणि विशेष म्हणजे याचं वैशिष्ट्य असं की ही कुठलीही शस्त्रक्रिया विरहित उपचार पद्धती आहे. याविषयी आपण आणखी डॉक्टर पृथ्वीराज देशमुख यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख आपल्यासोबत आहेत आणि सांधेदुखीवर प्रभावी अशा उपचार पद्धतीविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. डॉक्टर, ही जी उपचार पद्धती आतापर्यंत अनेक रुग्णांवर तुम्ही याचा अवलंब केला असेल, अनेक रुग्णांना ही उपचार पद्धती दिली असेल, तर काही विशेष केस स्टडी आहेत का ज्या तुमच्या लक्षात आहेत किंवा अशी रुग्णांची काही विशेष उदाहरणं आहेत का जी तुमच्या या सगळ्या सेवेच्या काळात तुमच्या लक्षात राहिलेली आहेत? बिलकुल. असे तर आता भरपूर रुग्ण मी सक्सेसफुली ट्रीट केलेले आहे. बट त्याच्यातही एक स्पेशल केस मला सगळ्यात जास्त लक्षात आहे, ज्याला मी सगळ्यात अवघड केस पण म्हणू शकणार. की माझ्याकडे 90 वर्षाचे एक खूप वरिष्ठ व्यक्ती आले होते. त्यांच्या पायाला आय थिंक 5 वर्षापासून जखम झालेली होती आणि ती जखम खूप किळस आणि झालेली होती. त्याच्यात खूप चिघळलेली होती आणि त्याच्यात किडे झालेले होते. हाड पूर्ण दिसायला लागलेलं होतं आणि तुम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री जर का बघाल तर ते डायबिटिक पण होते, हायपरटेन्सिव्ह पण होते. एक ट्रान्सफर्स मायलायटिस म्हणून एक स्पाईनचा डिसऑर्डर आहे, ते पण झालेलं होतं त्यांना आणि कोविडनी पण त्रस्त होते ते. आणि ह्याच्या आधी त्या पायाच्या जखमेसाठी त्यांनी सर्जरी केलेली होती, पण ती सर्जरीचं फेलियर झालेलं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांच्या पायाला जे रक्त जातं आपलं, ते आर्टरीज पण 60% ब्लॉक होते. तर ब्लड नव्हतं, त्यामुळे हिलिंग कुठल्याही पद्धतीने होत नव्हती. अच्छा, म्हणजे रक्तपुरवठा कमी. बिलकुल, रक्तपुरवठाही कमी झाला होता. आणि त्यांनी बरेच मुंबईचे डॉक्टरांकडे गेले होते पाय वाचवायला किंवा हे, बट सगळ्यांनी सांगितलं की कुठली सर्जरी आता काही कामी येणार नाही ह्याच्याबद्दल. तर बेस्ट ऑप्शन इज की ह्या इन्फेक्शनला पुढे अजून प्रोग्रेस करण्यापेक्षा आपण पाय कापलेला बरा आहे, की म्हणजे ॲटलिस्ट इन्फेक्शन पुढे वाढणार नाही आणि जीव वाचेल त्यांचा. तर ते माझ्याकडे आले होते. अर्थातच 90 वर्ष त्यांनी म्हटलं होतं की मी जगलेलो आहे, मला पूर्ण शरीरात जगायचे जे काही मला आता दिवस आहेत. तर त्यांना ॲम्प्युटेशन सर्जरी करायची नव्हती. खरं म्हटलं तर मी पण कॉन्फिडंट नव्हतं. 90 वर्ष त्यांची प्लाझ्मा सेल्सची काय, कोणी यंग व्यक्ती असेल तर आपण म्हणू शकतो की हो ठीक होऊन जाईल, पण त्यांचे प्लाझ्मा सेल्सची पॉवर काय नाही. सो वी नेव्हर नो. बट तरी पेशंटनी खूप आग्रह केला आणि मी डिसाईड केलं की आपण ट्रीटमेंट चालू करूया. तर पहिल्यांदा जेव्हा मी सर्जरी चालू केली त्याची, तर मला अक्षरशः भीती वाटली, कारण की जितकं मी त्यांचं जे नेक्रोज टिश्यूज म्हणतात जे कापत गेलो, तेवढं हाड मोठं एक्सपोज व्हायला लागलं होतं. आणि आधी हिस्ट्री आहे की ठीक होत नाही हे, पण तरी आता मी डिसाईड केलं होतं ह्यांची ट्रीटमेंट करायची आहे. तर मी पूर्णतः सर्जरी केली आणि त्याच्यानंतर पाहिलं तर हाड खूप जास्त एक्सपोज झालं होतं आणि हिलिंगसाठी मास जे पाहिजे होतं ते खूप कमी उरलं होतं. तर मग मी तेव्हा प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला.
त्यांच्याच ब्लडमधनं मी प्लाझ्मा काढायचो, जसं मी सांगितलं रक्तापासनं प्लाझ्मा काढायचो आणि जिकडे जिकडे जखम झालेली आहे तिकडे तिकडे मी इंजेक्ट करणं सुरू केलं. मी एका आठवड्यात एक इंजेक्शन द्यायचो त्यांना आणि ड्रेसिंग करायचो. तर असे आम्ही 4 इंजेक्शन्स दिले. पहिल्या 2 इंजेक्शन्समध्ये इतका काही मला सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळाला नाही, बट जसं मी तिसरं इंजेक्शन दिलं आणि एका आठवड्यानंतर मी गेलो, मी स्वतः शॉक झालो होतो की हार्ड पूर्ण कव्हर झालं होतं मांसाने आणि जे इन्फेक्शनचे चान्सेस होते चालले गेले. चौथं जेव्हा मी इंजेक्शन दिलं तेव्हा तुम्हाला दिसेल की जेव्हा मी इंजेक्ट करायचो रक्ताचा प्रवाह पण खूप जास्त वाढला होता. म्हणजे हे पण दाखवतं की प्लाझ्मा सेल्स रक्ताचा प्रवाह पण तिकडे वाढवते. आणि बघता बघता ठीक आहे, काल मोठा होता जरा, मला खूप जास्त त्याच्याबद्दल मेहनत घ्यावी लागली. 7 ते 8 महिन्यात तुम्ही बघाल तर ती जखम पूर्णतः भरून गेली, स्किन पण चांगली आली. बरेच डॉक्टर म्हणत होते स्किन ग्राफ्टिंग करायची गरज होती, पण ते पण करायची गरज नाही पडली आपल्याला. तर ही मला खूप जास्त एक स्पेशल केस वाटते आणि याचे खूप छान रिझल्ट्स होते. नक्कीच. नेक्सस डे केअर नेक्सस सर्जरी सेंटरमध्ये डॉक्टर तुम्ही हे सगळ्या शस्त्रक्रिया करत असतात. जरा या सेंटरविषयी सुद्धा आम्हाला सांगा. तर हे सेंटर एक डे सर्जरी सेंटर आहे. हे फक्त स्पोर्ट्स इंजुरीज नाही तर इवन जे जिरॅट्रिक पॉप्युलेशन, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या पेन मॅनेजमेंट, पाठदुखी, सांधेदुखी ह्याचा आपण ट्रीटमेंट करतो. हे एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे आणि आम्ही एका दिवसात पेशंटला पाठवतो. जर का इन्शुरन्स असेल पेशंटला तर 24 तासात पाठवतो. प्लाझ्मा थेरपी करायची असेल पेशंटला तर पेशंट वॉकिंग येतो, अर्धा 1 तास जाईल फक्त प्रोसिजर करायला आणि वॉकिंग तसाच आपल्या पायावर जाऊ शकतो. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज डे सर्जरी सेंटर. अच्छा, मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे डॉक्टर की मगाशी आपण जसं केस स्टडीविषयी बोललो आणि नेक्ससमध्ये अनेक स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजसुद्धा येत असतील ज्यांनी त्यांच्या स्पोर्ट्स इंजुरीज ट्रीट करून घेतलेल्या आहेत. तर अशा काही व्यक्तींविषयी जरा सांगू शकाल का? बिलकुल. एक आमच्याकडे फिमेल, ॲक्च्युली आम्ही एक नवीन प्रोग्राम अंडरटेक केला होता ज्याच्यात महाराष्ट्राचे जितकेही फिमेल ॲथलीट्स आहेत, जर का त्यांना काही इंजुरी झाल्या असतील, जेही नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती इंडियाला रिप्रेझेंट करतात तर त्यांना आम्ही फ्रीमध्ये ट्रीट करायचं हे केलं होतं. तर त्यातच एक आली होती मुलगी, शी वॉज अ कबड्डी प्लेयर आणि तिला गुडघ्यात दुखायचं. तिला भरपूर म्हणजे 4-5 वर्ष लागले होते दुखणं सुरू झालं होतं. MRI मध्ये फक्त लिगामेंट इंजुरी दाखवत होते आणि कसं आहे तिकडे फॅसिलिटीज नसल्यामुळे ते नुसतं फिजिओथेरपी करत 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 आपलं चालायचं. बट जेव्हा आम्ही इकडे आलो आणि जेव्हा आम्ही तिला पाहिलं बेसिकली पूर्णपणे, तर तिला लिगामेंट नाही तर गुडघ्याची गादी घासलेली होती. एक लिगामेंट नाही, 4 लिगामेंट गुडघ्याचे टेअर झालेले होते. मला तर आश्चर्य वाटतं ती अजूनपर्यंत कशी काय कबड्डी खेळायची. तर तिला आपण निशुल्क तिचा पूर्ण सर्जरी केली आणि सर्जरी आपण इंटरनल ब्रेस पद्धतीने केली. ही वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स्ड पद्धत आहे ज्याच्यात दुसऱ्या दिवशीपासूनच आपण पेशंटला पूर्ण वेट करून चालायला लावतो आणि एका महिन्यात त्याला नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करायला लावतो आणि 3 महिन्यात पेशंट ऑलमोस्ट परत बॅक टू स्पोर्ट्स चालला जातो. तर ह्याच्या पद्धतीने आता ती ऑलरेडी सुरू झाली. तिने नॅशनल्सची तयारी परत चालू केली आहे. तर वी जस्ट होप की शी कॅन ब्रिंग मोर लॉरल्स टू अस. मुळात दुखणं सहन करणं चांगलं की त्याच्यावर उपचार चांगले? म्हणजे मला असं वाटतं की हा गैरसमज असावा रुग्णांच्या मनातला की दुखणं आहे ना, ठीक आहे, सांधेच दुखत आहेत ना, गुडघेच दुखत आहेत ना, आपण जांघेत दुखत आहे ना, ठीक आहे आपण ते सहन करूया. पण हा विचार किंवा हा अप्रोच किती चुकीचा आहे? बरोबर आहे. जर का हाच प्रश्न तुम्ही माझ्या आजींना किंवा आजोबांना विचारला असता त्यांनी म्हटलं असतं की नाही, दुखणं सहन केलं पाहिजे, जीवनात दुःख पाहिजेच पाहिजे. पण आता टेक्नॉलॉजी खूप जास्त वाढलेली आहे आणि आता हळूहळू माणसाची लाईफस्टाईल पण चेंज झालेली आहे. जर का तुम्ही दुखणं सहन करत गेलेत तर तुम्हाला शेवटी सर्जरीच्या शिवाय कुठला पर्याय नाही आणि सर्जरी म्हटली तरी त्याच्यानंतर दुखणं आहेच काही दिवसासाठी. तर बेस्ट वे आहे की ह्या दुखण्याला आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की हे का दुखत आहे आपल्याला आणि त्याचा कॉज आपण आयडेंटिफाय करून त्याला ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण सर्जरी अवॉइड नक्कीच करू शकतो जर का आपण वेळी आलो तर. रुग्णांचा आणखी एक साहजिकच हा प्रश्न असा असतो की जर मी ही उपचार पद्धती करून घेतली किंवा याचा अवलंब केला तर मला काही डूज अँड डोंट्स आहेत का? किंवा मला आता जसं की सर्जरी जेव्हा केली जाते सांध्यांबाबतची तेव्हा उठण्या बसण्याच्या याच्यात लिमिटेशन्स येतात, उठण्या बसण्यामध्ये किंवा तुमच्या हालचालींमध्ये तेवढे लिमिटेशन्स येतात. पण याच्यात असे काही डूज आणि डोंट्स आहेत का? सर्जरीच्या कम्पॅरेटिव्ह ह्याच्यात जास्त काही डूज अँड डोंट्स नाही आहेत. फक्त आम्ही एकच गोष्ट सांगतो, इंजेक्शन घेतल्यानंतर थोडंफार दुखणं होऊ शकतं. त्याच्यासाठी आपण पेन किलर्स घ्यायची गरज नाही आहे.
जास्तीत जास्त तुम्ही गरम पाण्याचा शेक देऊ शकता किंवा बर्फाचा शेक देऊ शकता. ह्याच्याहून व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही चालत येऊ शकता, ट्रीटमेंट घेऊन चालत जाऊ शकता. तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ऑफिसमध्ये जाणं हे करणं त्याच्यात काहीही ह्याचा ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. अच्छा, आता वेदनांबद्दल बोलूया. तर वेदना कोणालाही नको असतात, पण वेदनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ट्रीटमेंटनंतर, आर्थोबायोलॉजिक्सच्या ट्रीटमेंटनंतर काही दुखणं किंवा आणखी वेदना दुसरी काही डेव्हलप होऊ शकते का? तर मॅम कसं आहे की ह्या गोष्टींमध्ये गॅरंटी तर आपण कुठल्याही गोष्टीची घेऊ नाही शकत. पेशंटचं काय, मी तरी सगळ्यात जास्ती शुअर होतो, सगळे स्कॅन्स करतो आणि त्याच्यानंतर एक पेशंटला एक प्रिसाईज ओपिनियन देतो की ह्याचं काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. सहसा मी फक्त एक इंजेक्शन देतो, त्यामुळे जास्त वेदनाचे चान्सेस खूप कमी असतात. आणि जिकडे जिकडे कॉम्प्लिकेटेड इश्यूज आहे, जसं बॅकमध्ये मी स्पाईनमध्ये पण इंजेक्शन्स देतो, तर तिकडे थोडेफार काही दिवस 2-3 दिवस थोडेफार इंजेक्शन नंतर वेदना होऊ शकता. बट नक्कीच 4-5 दिवस झाले की तुम्ही तुमच्या नॉर्मल रुटीनला चालू जाऊ शकता. जे सगळे रुग्ण आहेत किंवा असे जे प्रेक्षक आहेत आपले, जे सांधेदुखीने त्रस्त आहेत, यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? मला तर फक्त हेच सांगायचं आहे त्यांना की आपल्या दुखण्याला दुर्लक्ष करू नका. वेळेत वेळी आले तर सर्जरी नक्की टाळू शकते. आणि टेक्नॉलॉजी आहे, आपण पूर्णतः ह्याचा लाभ उचलला पाहिजे आणि ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची पण गरज नाही आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहिलं की डॉक्टर पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्याला ऑर्थोबायोलॉजिक्स या सांधेदुखीवरील अत्यंत प्रभावी आणि तेही विना शस्त्रक्रिया अशा ऑपरेशन रहित, सर्जरी रहित उपचार पद्धतीविषयी इत्तमभूत माहिती दिली. अत्यंत सुंदर अशी ही माहिती. तुम्हाला सुद्धा जर याविषयी माहिती हवी असेल किंवा तुम्ही सुद्धा सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्ही अंधेरी पूर्व इथे जे विमानतळाजवळ नेक्सस सर्जरी सेंटर आहे, या नेक्सस सर्जरी डे सेंटरमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि नक्कीच या उपचार पद्धती करून घेऊ शकता. डॉक्टर पृथ्वीराज यांना भेटण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जे क्रमांक दिलेत ते तुम्ही टिपून घ्या. तसंच या सेंटरची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, यावर संपर्क करून तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. तसंच या नंबर्स या संपर्क क्रमांक तुम्ही टिपून घ्या आणि याद्वारे तुम्ही डॉक्टर पृथ्वीराज यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन रीतसर भेटू शकता. डॉक्टर पृथ्वीराज, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. इथे बोलण्याबद्दल धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.